वेदची अनोखी सफर. नाटकाचा उपयोग मुलांना मोठ्यांना रोजच्या आयुष्यातही होतो. नाटक एक थेरपी म्हणून वापरता येतं आणि हाच उद्देश घेऊन 13 वर्षांपूर्वी नाट्यशास्त्रात मुंबई विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलेल्या संकेत ओक यांनी सहकलाकारांच्या साहाय्याने वेद ॲक्टिंग अकॅडमीची सुरुवात केली. वयवर्ष 5 पासून 50 पर्यंतच्या अभिनय शिकण्याची आवड असणाऱ्यांना नाटकाच्या तालमीत इथे तयार केलं जातं. अर्थातच ही हसती खेळती तंत्रशुद्ध शिक्षणासोबतच मजा मस्ती दंगा करण्याचं हक्काचं ठिकाण मानणारी मुलांना आपलीशी झालेली नाटकाची शाळा. मुलांचा अभिनयासोबतच व्यक्तिमत्व विकास साधणारी आणि नवोदित कलाकारांना अभिनयाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारी वेद ॲक्टिंग अकॅडमी. ह्या वर्षी म्हणजेच 2024 साली वेदने 14व्या वर्षात पदार्पण केलंय. वेदचं उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे आणि माननीय रवींद्रजीत चव्हाण यांच्या हस्ते झालं. वेद ॲक्टिंग अकॅडमी एक विशिष्ट अभ्यासक्रम असणारी आणि इतक्या दिग्गज कलाकारांचं मार्गदर्शन मिळवून देणारी फक्त ठाणे डोंबिवली कल्याण गोरेगावमधलीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातली एक सर्वोत्कृष्ट अकॅडमी ठरते, ज्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा समावेश आहे. नाटकातून व्यक्तिमत्व विकास हा मूळ हेतू ठेवून वेद अभिनयाबरोबरच बाकी विषयातलंही प्रशिक्षण देत आहे. व्हॉइस कल्चर, डिक्शन, फोटोग्राफी, मेकअप, डबिंग, निवेदन, बॉडी मूवमेंट, डान्स या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचं तंत्रशुद्ध शिक्षण इथे दिलं जातं. यासाठी प्रत्येक विषयातली तज्ज्ञ व्यक्ती बोलवली जाते. आजपर्यंत अनेक मान्यवर दिग्गज अभिनेते मंडळींनी वेदला भेट दिली आहे. विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, चिन्मय मांडलेकर, पुरुषोत्तम बेर्डे, वामन केंद्रे, शरद पोंक्षे, सुमित राघवन, डॉक्टर सलील कुलकर्णी, इला भाटे, सतीश राजवाडे, डॉक्टर गिरीश ओक, ललित प्रभाकर, शशांक केतकर, श्रीरंग गोडबोले, दिग्पाल लांजेकर, अजय पुरकर, लीना भागवत, कुशल बद्रिके, समीर चौगुले, उदय सबनीस, योगेश सोहनी, भाऊ कदम, महेश लिमये, स्मिता तळवळकर, सारंग साठे, रवी जाधव, विजू माने, स्वानंदी टिकेकर, मंदार देवस्थळी यांच्यासारखी अनेक उत्तम कलाकार मंडळी वेदमध्येच मार्गदर्शन करण्यासाठी आलेली आहेत. ह्या मार्गदर्शनासोबतच त्यांच्या प्रशिक्षणाचा वेदमधल्या कलाकारांना प्रत्यक्ष काम करताना उपयोग व्हावा यासाठी लघुचित्रपट, बालरंगोत्सव, ॲडव्हान्स कमर्शियल शूट, एकपात्री स्पर्धा याही गोष्टींचा विशेष समावेश असतो. लहान मुलांचा बालरंगोत्सव तर नवोदित कलाकारांचा नाट्यरंगोत्सव हे प्रशिक्षण झाल्यावर थेट व्यावसायिक नाट्यगृहातलं सादरीकरण असतं. यामध्ये निवेदनापासून सगळी जबाबदारी हे कलाकारच उचलतात. 17 डिसेंबर 2023 रोजी वेद ॲक्टिंग अकॅडमीने 140 बालकलाकारांना घेऊन सुंदर ती दुसरी दुनिया हे 2 अंकी महाबालनाट्य सादर करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद केली. ह्या सगळ्या सर्वांगीण विकासामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात चांगले बदल होताना वेदने पाहिलेत. त्यांच्यातला आत्मविश्वास वाढतो, धीटपणे 4 चौघात बोलतात, त्यांचं मत मांडू शकतात. वेदमध्ये शिकणाऱ्या या कलाकारांनी मनोरंजन क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठी झेप घेतली. अनेक मालिका आणि चित्रपटांमधून ते झळकले. अवताराची गोष्ट मधला मिहिरेश, तू माझा सांगाती मधला मल्हार, मैथिली, स्वानंद, खारी बिस्किट या चित्रपटामधली खारी म्हणजेच वेदश्री, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामधला समय आणि निधी, आरव, तसंच झी मराठीवरच्या यशोदा या मालिकेतील प्रमुख भूमिकेतील वरदा, ईशान आणि अर्जुन, स्वामी समर्थ मालिकेतील मानस, गणपती बाप्पा मालिकेतील गणपती म्हणजेच अद्वैत, हम बने मधली सखी, संत ज्ञानेश्वर मालिकेतील प्रमुख भूमिकेतील, तसेच बस्तर या हिंदी चित्रपटातील निधी आणि साहिल, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मधला जय, भाडीपाच्या व्हिडिओंमधले अवनीश आणि यशश्री, डिझनीच्या शोमधली आर्या, झी मराठीवरील शिवा या मालिकेतील अर्जुन, सुभेदार, शेर शिवराज, छावा ह्या चित्रपटामधील बालकलाकार, हे सगळे बालकलाकार तर अथांगमधला धैर्य,
येऊ कशी तशी मी नांदायला मधली अन्विता, फुलपाखरू मालिकेतील नीलय, दादा एक गुड न्यूज मधली मृगा, कन्यादान मधली किंवा इवलेसे रोप या नाटकातील अनुष्का, आई माझी काळूबाई मधली रुजुता, यदा कदाचित मधला प्रसाद, 36 गुणी जोडी मधली अक्षता आणि जाहिरातीत काम केलेले ध्येय आणि आर्या, अजूनही बरसाता आहे मधली नैना, महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील आलोक आणि ओमकार, हे आणि अशा अनेक कलाकारांनी वेदचं नाव मोठं केलंय. अर्थातच ही अगदीच काही नावं झाली. याशिवाय वेदच्या अनेक कलाकारांनी गाजलेल्या चित्रपटांमधून डबिंगसुद्धा केलेलं आहे. वेदच्या जवळपास 800 पेक्षा जास्त कलाकारांनी व्यावसायिक पातळीवर आपलं नाणं खणखणीत वाजवलंय. वेदने आत्तापर्यंत बेळगाव, सोलापूर, ठाणे या बालनाट्य आणि नाट्य संमेलनांमध्ये सहभाग घेतलाय. राष्ट्रीय महोत्सवात अनेक पारितोषिकं मिळवलीत. वेदच्या कलाकारांनी काम केलेल्या चित्रपटांना सलग 2 वर्ष राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तसंच फिल्मफेअर, झी, मटा, कलर्स असे अनेक पुरस्कार वेदच्या कलाकारांना मिळालेत. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार सुद्धा वेदच्या कलाकारांना मिळालाय. गेल्या 2 वर्षात वेदकडनं लघुचित्रपट, जाहिरात यांची निर्मिती करण्यात आली आणि लवकरच आता वेद चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करणार आहे. आत्तापर्यंतच्या आणि या पुढील प्रवासाकरता आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेम असंच पाठीशी असू दे. आपलीच टीम वेद.